नमस्कार मित्र. आज आपण एका नव्या टॉपिकवर बोलणार आहोत. तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये दोन व्यक्ती फार गाजत आहेत. एक आहे अभिजित दिपके आणि दुसरे आहेत तुकाराम मुंढे. आपण अभिजित दिपकेबद्दल नंतर कधी बोलू. आज मी बोलणार आहे तुकाराम मुंढेबद्दल. तुम्हाला माहित आहे की एखादा अधिकारी काय करू शकतो याची जी हे आहे कल्पना आहे ती तुम्हाला आता आली असेल की कुठल्या अधिकाऱ्याला जर तुमचा एखादा अधिकार असेल त्या अधिकाराला जर योग्य वापर केला तर काय काय बदलू शकतं हे तुम्ही समजून घेतलं असेल. कारण सरकारनं बऱ्याच गोष्टीवर बॅन केले, बरेच नियम आहेत, बरेच कानून आहेत, परंतु त्याचा उपयोग सरकार करू शकलं नाही. परंतु एक अधिकारी व्यवस्थित केला तर काय घडू शकतं हे तुम्हाला कळून आलेलं आहे. कारण 25 मेला त्यांनी आपलं पदभार सांभाळलं एफडीएचं कमिशनर म्हणून. आज जर तुम्ही बघितलात तर हजारो धाडी टाकलेल्या आहेत आणि हजारो धाडी टाकून लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे की कुठल्याही पदार्थामध्ये जर भेसळ करायची असेल तर तुकाराम मुंढेचं नाव समोर आलेलं आहे. ते घाबरायला लागले. कारण काय त्याचं? कारण त्या अधिकाऱ्याने आपला अधिकार वापरलेला आहे आणि तो अधिकार कसा वापरायचा हे दाखवून दिलेलं आहे. मला तर अशी विनंती करायची आहे, सर्व जे काही अधिकारी आहेत, जे ऑफिसर आहेत, ज्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांनी आपल्या पॉवरचा जर योग्य उपयोग केला तर काय होऊ शकतं, काय घडू शकतं हे आपल्याला दिसतंय. जर असे 100 अधिकारी एखाद्या राज्यात असतील तर त्या राज्याचा कायापालट होण्याला वेळ लागणार नाही. हे तुम्हाला सुद्धा कळतंय आता. कारण सरकार असून सुद्धा सरकारला हे जे वेगवेगळे कानून होते, कायदे होते, याची अंमलबजावणी करता येत नव्हती. परंतु एका अधिकाऱ्याने ही कानून जे आहेत ते लागू करून कसं आपल्याला बदल घडवता येतो हे दाखवून दिलेलं आहे. आता तुम्ही तुकाराम मुंढेची जर कहाणी बघितलात तर फार मनोरंजक कहाणी आहे की त्यांच्या या कार्यकाळात जवळपास 25 बदल्या झालेल्या आहेत. ह्या बदल्या का झाल्या? कारण तुकाराम मुंढेंनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या ठिकाणच्या त्या विभागामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे बदल बऱ्याच जणांना नको असतात. कुणाला नको असतात? जे कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करतात त्यांना हे बदल नको असतात. कारण त्यांना तिथं फायदा मिळणार असतो. तो फायदा मिळणार नाही म्हणून तुकाराम मुंढे नको असतात. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुकाराम मुंढेंनी नाशिक, नागपूर, त्याच्यानंतर नवी मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी आपली बदली झाली असताना त्या ठिकाणी बरेच काही घडून आणलं आणि तिथले जे काही वेगवेगळे लोक होते ज्यांना या गोष्टीचा भेसळयुक्त पदार्थाचा म्हणा किंवा ज्या डिपार्टमेंटमध्ये ते होते त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना जसं फायदा मिळत होता तो फायदा मिळायचा बंद झाला. मग लगेच ते ओरडाओरड करायला लागले की तुकाराम मुंढेची बदली झाली पाहिजे आणि ती बदली सुद्धा झाली. कारण बऱ्याच राजकारण्यांचं काय असतं, चालतं ते आपल्या मनाने आपल्या अधिकाऱ्याला तिथं आणतात आणि ते आपलं जे काही काम चालू आहे ते करून घेतात. अशा वेळेस तुकाराम मुंढे ते मानत नाहीत. तुकाराम मुंढे इमानदारी दाखवतात, आपलं जे कर्तव्य ते बजावतात आणि कर्तव्य बजावताना ते कुणालाही म्हणजे मानत नाहीयेत. याचा अर्थ काय? तर ते आपलं कर्तव्य बरोबर बजावतात आणि त्यावेळेस ह्या लोकांना ते नको असतं. कारण ते जर इमानदारीनं काम करायला लागलं तर त्यांना खायला मिळणार आहे का? त्यांचा फायदा होणार आहे का? होणार नाहीये. मग ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ठरवलं असं की बदली जरी केलात, कुठेही बदली केलात तरी सुद्धा मला त्या ठिकाणी जाऊन बदल करायचा आहे. तुम्ही किती वेळेस बदली करता हे तुम्ही करा आणि मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे म्हणजे बघावंच लागेल. मी बदल करणारच, माझं कर्तव्य मी पार पाडणार असं ते म्हणतात आणि त्याप्रमाणे ते करतात सुद्धा. म्हणून आपल्या सर्वांना विचार करायला पाहिजे की असे जे अधिकारी आहेत त्यांच्या मागे आपण उभा टाकू. आपण त्यांचा आभार मानायची गरज नाही. कारण ते आभार मानायची गरज का नाही आहे? कारण त्यांचं कर्तव्य ते करतात म्हणून आभार मानायची गरज नाही. परंतु त्यांच्यावर जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होतात, त्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना बदली करायचा प्रयत्न केला जातो, अशा वेळेस आपण त्याच्या मागे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे. मी एक सामान्य माणूस म्हणून त्यांच्या मागे उभं टाकतो. तुम्ही सुद्धा प्रत्येकाने यावर विचार करा आणि विचार करून त्यांच्या मागे उभं राहायचा प्रयत्न करा, ज्यामुळे ही प्रेरणा इतर अधिकाऱ्याला मिळावी आणि ते इतर अधिकारी सुद्धा या प्रकारे काम जर केले तर सामान्य माणसाचं काय होईल तर जीवन बदलून जाईल आणि जीवन बदलायला वेळ लागणार नाही. तुम्ही आज महाराष्ट्राची अवस्था बघितलात तर या एका व्यक्तीमुळे बऱ्याच जणांचं जीवन बदलत आहे. आज तुम्हाला माहित आहे एक आदेश होता की महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे किंवा या मादक पदार्थाची बंदी आहे, बरेच जे पदार्थ आहेत त्यांच्यावर काय होती बंदी होती. परंतु सरकारला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. प्रत्येक ठिकाणी सर्रासी चालू होतं. आज जर तुम्ही प्रत्येक ह्याच्यावर गेलात, पानटपरीवर गेलात किंवा इतर ठिकाणी गेलात तर तुम्हाला मुंडेचं नाव घेतल्या ते थरथर कापायला लागतात. का? कारण त्याच्यामध्ये इमानदारी आहे आणि तो आपलं काम बजावतोय, तो कर्तव्य पूर्णपणे बजावतोय. हेच ते भीतीचं कारण आहे त्यांच्यामध्ये. सरकारला कोण भीत नव्हतं. सरकारच्या
समोर सरकारच्या जे काही अधिकारी आहेत त्यांच्या समोर हे सर्व चालू होतं, परंतु कोणी त्याला बंद करू शकलं नाही. सरकारमध्ये किती ताकद असते तुम्हाला माहित आहे. एक अधिकारी एवढा करू शकतो, म्हणजे सरकार काय करू शकतं, बरंच काय करू शकतं, परंतु इच्छा पाहिजे. आणि जिथं इच्छा आहे तिथं ते होतं. आणि म्हणून एखादा अधिकारी जर अधिकाऱ्याची इच्छा असेल तर तो काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय. आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी विनंती करतो की आपण अशा अधिकाऱ्याला सपोर्ट करू, त्याच्या पाठीमागे राहू, आणि त्यामुळे इतर अधिकारी सुद्धा काय करतील, आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्णपणे बजावण्याचा प्रयत्न करतील, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि हे आजचं जे व्हिडिओ आहे ते फक्त त्या अधिकाऱ्याच्या सपोर्टसाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी आहे. आणि तुम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा अशी विनंती करतो. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्याचं जे काही कर्तव्य आहे तो कसा बजावतोय याच्याबद्दलचे अनेक व्हिडिओ मी वेळोवेळी आपल्यासमोर आणणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. कारण अशा अधिकाऱ्याला जर तुम्ही सपोर्ट केलात तर तुमचं जीवन बदलणार आहे. तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येकाने आपापले कर्तव्य जर पार पाडले तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये खुशाली येईल असं मला वाटतंय. म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.